हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द एरर. एरर हा आपला फार्मास्युटिकल अनालिसिसचा एक युनिट नंबर 1 मधला पॉईंट आहे, जो मोस्ट ऑफ द टाइम एक्झाममध्ये विचारला जातो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एररला समजून घेऊया. रट्टा मारल्यापेक्षा कुठलाही टॉपिकवरती जर आपण समजावून जर प्रिपरेशन केलं तर तो आपण कधीच विसरत नाही आणि एक्झाममध्ये त्यावरती छान अशी ग्रिप घेऊ शकतो. ओके, सो एररबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट द व्हॉट इज द एरर. ओके, आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द सोर्सेस ऑफ एरर, टाइप्स ऑफ एरर, मेथड ऑफ मिनिमाइजिंग एरर. हे 3 पॉइंट्स आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट ठरतात. आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट सम टर्म्स लाईक ॲक्युरेसी, प्रेसिजन आणि सिग्निफिकंट फिगर. हे जे पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहे हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्लस आपल्या सिलेबसमध्ये हे सगळे पॉइंट मेन्शन केले आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट टू अवर लेक्चर. Hey guys, myself Pallavi, assistant professor, and you're watching Pharmacy with Pallavi. So guys, एरर जर आपण हा शब्द आठवला तर आपल्याला एक रफ आयडिया येतो की कुठेतरी काहीतरी मिस्टेक, कुठेतरी काहीतरी चूक. मग आता फार्मास्युटिकल अनालिसिसच्या लँग्वेजमध्ये आपण तर ह्या गोष्टी लिहू शकत नाही. तर फार्मास्युटिकल अनालिसिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एरर म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल एखादं टायट्रेशन तुम्ही परफॉर्म करत आहे, त्याचा मॅन्युअलमध्ये रीडिंग दिलं आहे 10 आणि तुमचा आन्सर आला 10.1 किंवा 9.9. तर मग आता हे जे काही आन्सर आलेला आहे यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. 0.1चा जरही डिफरन्स आहे तरीही तो झाला आपल्याला एरर. ओके, सो जी काही स्टँडर्ड व्हॅल्यू असते आणि जे काही एक्सपेरिमेंट केलेल्या व्हॅल्यू असते त्यामधला जो काही डिफरन्स असतो त्याला आपण एरर म्हणतो. ओके, अगदी सिम्पल आणि आपल्या अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये ह्या टॉपिकला आपण समजून घेऊया. ठीक आहे, एरर आपल्याला कळला आहे. तर एररला तुम्ही एक्सप्लेन कशा प्रकारे करा, याला ज्याला डिफाईन कशा प्रकारे करा, कारण एक्झाममध्ये फक्त आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये लिहिलं तरी जमत नाही, तर आपल्याला डिफाईन करावं लागतं. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही याला काय लिहिणार, तर एरर इज द डिफरंट बिटवीन अवर ट्रू व्हॅल्यू अँड एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. ठीक आहे, जो काही व्हॅल्यू निघणार तो आपला एरर असणार. ओके, सो नाउ द सोर्सेस ऑफ एरर. आता थिअरॉटिकली बघितल्यापेक्षा एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया की एररला समजून घेण्यासाठी. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता तुमच्या लॅबमध्ये एक टॅबलेट प्रिपेअर करत आहे. टॅबलेट प्रिपेअर करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले काय करणार, ऑब्व्हियसली त्याचे इन्ग्रेडियंट्स रीड करणार, त्याला काय कॅल्क्युलेशन वगैरे परफॉर्म करायचे आहे ते करणार. ठीक आहे, आफ्टर दॅट जे काही पर्टिक्युलर इन्ग्रेडियंट्स त्याला लागणार आहे ते इन्ग्रेडियंट्स तुम्ही त्याला आधी कलेक्ट आउट करणार. कलेक्ट आउट झाल्यानंतर त्याला प्रॉपर वे करणार. वे झाल्यानंतर त्याला प्रॉपर मिक्सअप करणार. ठीक आहे, मिक्सअप झाल्यानंतर आपण काय करणार, त्याला इन्स्ट्रुमेंटमध्ये लिहिणार, टॅबलेट मेकिंग मशीनमध्ये त्याला ते जे काही पावडर वे केलेलं आहे त्याला पुट ऑन करणार. आफ्टर दॅट पुढचं काम हे इन्स्ट्रुमेंट करणार. ठीक आहे, मशीन त्याला प्रॉपर कॉम्प्रेन्स करणार आणि तुमची टॅबलेट ही प्रिपेअर झाली आहे. आफ्टर दॅट प्रॉपर त्याची पॅकेजिंग करणार आणि ती आपण आपल्या लॅबमध्ये सबमिट करणार. हे आपण लॅब लेवलमध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो. सेम एक्झाम्पल घेऊया. आता तुम्ही जे प्रिपेअर केलेली टॅबलेट आहे याचं फायनलायझेशन जर झालं तर ह्याच्यामध्ये काही आपल्याला फॉर एक्झाम्पल एरर्स सापडले. आता हे एरर्स कशामुळे होऊ शकतो, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही पॅरासिटामॉल लॅबमध्ये प्रिपेअर केली आणि दुसरी स्टँडर्ड पॅरासिटामॉल घेतली जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. दोघांमध्ये जर आपण असे परफॉर्म केला तर त्याच्यामध्ये रिझल्टमध्ये आपल्याला काहीतरी फरक दिसणारच आहे. ऑब्व्हियसली जी लॅबमध्ये प्रिपेअर केली यामध्ये काहीतरी चेंजेस असू शकतं, काहीतरी एरर्स असू शकतो. मग आता मला सांगा हे एरर कशामुळे येणार, तर जी आपण प्रोसेस परफॉर्म केली त्याच्यामुळे हा एरर येणार आहे. राईट, सो फर्स्ट ऑफ ऑल एररसाठी आपण स्टार्टिंग कुठे केलं होतं, एरर डिटेक्ट आउट करायसाठी आपल्याला प्रोसिजर परत रिकॉल करावं लागणार. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण कॅल्क्युलेशन्स परफॉर्म केले होते की कुठला इन्ग्रेडियंट किती प्रमाणात असायला पाहिजे. ठीक आहे, मॅन्युअलमध्ये जर ऑलरेडी दिले असणार तर आपण ती व्हॅल्यू घेणार किंवा आपल्याला स्वतः कॅल्क्युलेट करायची असणार तर आपण ती कॅल्क्युलेशन केले होते. राईट, सो इथे काहीतरी चान्सेस असू शकतं की एखादा इन्ग्रेडियंट आपण 0.5 टाकायचा होता आणि त्याऐवजी आपण 0.4 घेतला. कॅलिब्रेशन करताना काहीतरी वे करताना मिस्टेक येऊ शकतं. ठीक आहे, सो फर्स्ट एरर इथे येऊ शकतो. हा झाला फर्स्ट सोर्स. ओके, आफ्टर दॅट सेकंड थिंग काय असू शकतं की जे काही आपण इन्ग्रेडियंट घेतले यामध्ये काहीतरी इम्प्युरिटीज असू शकतो, केमिकल्स असू शकतात किंवा एखादा फॉर एक्झाम्पल एखादा पॅरासिटामॉलच्या कंटेंटमध्ये जे काही इन्ग्रेडियंट लागतं ते न घेता तुम्ही चुकून एखादं दुसरं केमिकल घेतलं असणार. होऊ शकतं, बाय मिस्टेक होऊ शकतं, इंटेन्शनली कोणीच करत नाही, बट बाय मिस्टेक होण्याचे चान्सेस आहे इथं. राईट, ओके, सो आफ्टर दॅट वेईंग केलं होतं
वेईंग करताना मे बी कुठेतरी काहीतरी एरर आला असणार, वेईंग बॅलन्स कदाचित चुकला असणार, आपण कधीतरी चुकलं असणार, राईट. ठीक आहे, आपण तर कधी चुकत नाही, समोरचं इन्स्ट्रुमेंट चुकू शकतं, राईट. असं होतं, अशी आपली माइंडसेट आहे. ठीक आहे, सो इथे काहीतरी एरर व्हायचे चान्सेस आहे. आफ्टर दॅट टॅबलेट मेकिंग मशीनमध्ये जेव्हा आपला पावडर आपण घेऊन गेलो होतो तिथे काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, काहीतरी जे पावडर आहे ते मशीनला अधर व्हायचे चान्सेस आहे, राईट. सो इथे आपला जो ड्रग आहे तो ड्रग मशीनला चिटकण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, आणि आफ्टर दॅट जेव्हा आपण टॅबलेट प्रिपेअर झाली होती, जेव्हा त्याला पॅकेजिंग केली होती तर तिथे काहीतरी पॅकेजिंग मटेरियल त्याच्यामध्ये एंटर होण्याचा चान्सेस आहे. ठीक आहे, सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काहीतरी आपल्याला एरर दिसते आणि याच्यामुळे कदाचित जे आपण 500 mg पॅरासिटामॉल प्रिपेअर केली होती ती आता 450 mg आहे. ठीक आहे, सो दीज आर द सोर्सेस ऑफ अवर एरर्स. सो आता याला आपण रट्टा मारणार नाही आहे, आपल्याला हे जे काही आपण प्रोसिजर आता डिस्कस केली आहे तेच प्रोसिजर तेच पॉईंट वाईज आपल्याला एक्झाममध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, सो फर्स्ट सोर्स कुठला असू शकतो, तर फर्स्ट मे बी कॅल्क्युलेशन एरर. ठीक आहे, त्याला आपण प्रोसिजर एरर म्हणू शकतो. आफ्टर दॅट केमिकल एरर, केमिकलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. इन्स्ट्रुमेंटल एरर, वेईंग बॅलन्स म्हणा किंवा जी काही मशीन यूज केली होती त्यामध्ये काहीतरी एरर असू शकतो. आफ्टर दॅट द ऑब्झर्वेशन एरर, हा एक मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स आहे की पर्सन टू पर्सन ऑब्झर्वेशन चेंज होतं. ठीक आहे, सो इट इज वन ऑफ द सोर्स ऑफ अवर एरर. ओके, मला सांगा आहे की नाही हा टॉपिक इझी? ऑब्व्हियसली आहे, फक्त आहे ना आपल्याला स्टडी करायची, पाथ चेंज करायची असते, त्याला अगदी लाईटली घ्यायचं असते. मग एक्झाम जरी जवळ असली ना तरी आपण एकदम फ्री माइंडने त्या टॉपिकला कव्हर करू शकतो. ओके, सो दीज आर द सोर्सेस ऑफ अवर एरर. नाव द टाइप्स ऑफ अवर एरर. आता डिपेंडिंग ऑन दॅट एरर, द एरर इज क्लासिफाईड इंटू 2 मेन कॅटेगरी. फर्स्ट वन आहे सिस्टेमिक एरर अँड सेकंड वन आहे रँडम एरर. आता सिस्टेमिक एरर आणि रँडम एरर म्हणजे आहे तरी काय, तर एखादा एरर जो त्याला आपण डिटेक्ट आउट करू शकतो किंवा सिस्टीम थ्रू जे एखादा एरर आला त्याला आपण सिस्टेमिक एरर म्हणतो. रँडम एरर म्हणजेच काय, तर ॲक्सिडेंटली, जेव्हा आपण इंटेन्शनली काही करत नाही, ॲक्सिडेंटली म्हणा ऑब्झर्वेशनच्या वेळेस किंवा प्रोसिजर परफॉर्म करताना जर एखादा एरर आला तर त्याला आपण रँडम एरर म्हणतो. ओके, ह्या एररला अनदर वेनी आपण टाइप्स त्याचे फर्दर क्लासिफाय करू शकतो, लाईक डिटर्मिनंट एरर अँड इनडिटर्मिनंट एरर. आता नावावरनं कळतं की डिटर्मिनंट एरर म्हणजे काय, तर ज्याला आपण डिटरमाइंड करू शकतो त्याला आपण डिटर्मिनंट एरर म्हणतो. आणि इनडिटर्मिनंट एरर म्हणजे काय, तर ज्याला आपण डिटरमाइंड करू शकत नाही, म्हणजे त्याला ओळखूच शकत नाही की हा एरर आला तरी कुठून. डिटर्मिनंट एररमध्ये कुठले कुठले येऊ शकतात, तर सेम जे आपण केमिकल्स यूज केले होते, केमिकल एरर, इन्स्ट्रुमेंटल एरर, ऑब्झर्वेशन एरर, हे सगळे कुठे येतात, तर हे डिटर्मिनंट एररमध्ये आहे ज्याला आपण डिटरमाइंड करू शकतो. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ अवर एरर. मेथड ऑफ मिनिमायझिंग अवर एरर. आता एरर आहे आपल्याला माहिती आहे, कारण ऑब्झर्वेशन जेव्हा आपण फायनल कॅल्क्युलेशन केलं तेव्हा आपल्याला कळलं की आपण जी 500 ml पॅरासिटामॉल प्रिपेअर केली होती ती आता 450 mg आहे. ठीक आहे, नाव याला आपण मिनिमाइज कशा प्रकारे करणार, मेथड ऑफ मिनिमायझेशन बघायचे आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल काय करणार आपण, तर कॅलिब्रेशन ऑफ अवर इन्स्ट्रुमेंट हा मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जे इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो ते म्हणा वेईंग बॅलन्स म्हणा किंवा टॅबलेट मेकिंग मशीन म्हणा किंवा अनदर जर एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असणार किंवा आपण एखादा टायट्रेशन परफॉर्म करत असणार तर तिथे जे काही ग्लासवेअर्स आहे, लाईक ब्युरेट आहे, कोनिकल फ्लास्क आहे, मेजरिंग सिलेंडर्स आहे, अगेन वेईंग बॅलन्स आहे, या सगळ्या गोष्टीला कॅलिब्रेशन करणं इम्पॉर्टंट आहे. कॅलिब्रेशन कशा प्रकारे करता हे तुम्हाला माहितीच असणार. ठीक आहे, सो कॅलिब्रेशन हे आपल्याला रेफरन्स बुकमध्ये दिलेलं आहे, स्टँडर्ड बुकमध्ये कॅलिब्रेशन कशा प्रकारे करतात इन्स्ट्रुमेंटचं. तर हे जे काही कॅलिब्रेशन केलं जर आपण केले तर तिथे आपल्याला कळू शकतो की आपण जे इन्स्ट्रुमेंट यूज केले ते प्रॉपर वर्क करतं का. जर हा प्रॉपर वर्क करत असणार तर हा जो काही एरर आहे तो आपला इन्स्ट्रुमेंटल एरर नाही आहे. ठीक आहे, ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप और फर्स्ट मेथड ऑफ मिनिमाइजिंग आवर एरर. आफ्टर दॅट सेकंड वन इज अ ब्लँक डिटर्मिनेशन. आता फॉर एक्झाम्पल, टेक एन एक्झाम्पल, टायट्रेशन परफॉर्म करत आहे. टायट्रेशनमध्ये आपला मॅन्युअलमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे 10 ml. 10 ml मध्ये आपला फायनल रिझल्ट यायला पाहिजे होतं, जे काही एंड पॉईंट आहे ते यायला पाहिजे होतं. बट आता टायट्रेशनमध्ये आपला जो काही व्हॅल्यू आहे ती 9 ml आली आहे. मग अशा वेळेस आपण ब्लँक डिटर्मिनेशन करणार. मीन्स टायट्रेशन करताना आपण काय करतो, एखादा अननोन सॅम्पल करतो, त्याला आपण डिटेक्ट आउट करतो, त्याची जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ती डिटेक्ट आउट करतो. ब्लँक डिटर्मिनेशनच्या वेळेस काय करणार,
करणार, आपण सगळे काही केमिकल्स यूज करणार जे आपण मेन टायट्रेशनमध्ये करणार. फक्त जो आपला मेन ड्रग आहे तो आपण नाही घेणार. ठीक आहे. सो ब्लाइंड डिटर्मिनेशन सायमल्टेनियसली आपण टायट्रेशन करणार. टायट्रेशन सपोज 2 ग्रुप करताय, ग्रुप ए आणि ग्रुप बी, दोन्हीही सायमल्टेनियसली परफॉर्म करणार. फक्त काय, ग्रुप ए मध्ये आपला जो मेन ड्रग आहे ज्याला आपल्याला स्टडी करायचा आहे, ज्याचं आपल्याला कॅलिब्रेशन करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे, कॅलिब्रेशन म्हटल्यापेक्षा ॲनालिसिस करायचं आहे, तो घेणार. आणि ग्रुप बी काय करणार, तो फक्त स्टँडर्ड आपला ड्रग घेणार नाही. ठीक आहे. बाकी सगळे केमिकल सेम घेऊन तो परफॉर्म करणार. आणि अशा वेळेस जर आपला जे केमिकल्स मीन्स ग्रुप जो काही परफॉर्म करत होता याच्यामध्ये जर आपल्याला रिझल्टमध्ये जर चेंजेस होत असणार किंवा हाच जर आपला रिझल्ट देत असणार, इथे जर आपला एंड पॉईंट भेटत असणार ज्यामध्ये ऑलरेडी ड्रग नाही आहे आणि तो आपल्याला एंड पॉईंट देतो, तर ऑब्व्हियसली इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी इम्प्युरिटीज आहे, त्याच्यामुळे आपला हा जो काही सोर्स एरर आहे तो येत होता. ठीक आहे. सो दिस इज द सेकंड मेथड ऑफ मिनिमायझिंग ऑफ अवर एरर. नाउ द थर्ड थिंग, कंट्रोल्ड डिटर्मिनेशन. कंट्रोल्ड डिटर्मिनेशनमध्ये काय होतं की जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल टायट्रेशन घेत आहे, टायट्रेशनमध्ये आपण एखादा ड्रग टायट्रेट करत आहे किंवा अनोन सॅम्पल टायट्रेट करत आहे, तर सो अशा वेळेस आपण स्टँडर्ड सबस्टन्स यूज करणार. कम्प्लिटली आपले जे काही केमिकल्स आहे ते प्युअर्स असणार, कुठल्याही प्रकारचं अडल्ट्रेशन नसणार आहे. सो अशा वेळेस स्टँडर्ड सबस्टन्सला येऊन जेव्हा आपण परफॉर्म करतो तर ऑब्व्हियसली स्टँडर्ड आहे. सो इथे कुठल्याही प्रकारचं इम्प्युरिटीज नसणार आहे आणि ऑब्व्हियसली जे काही फायनल रिझल्ट आहे केमिकल थ्रू याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अल्टरनेशन येणार नाही आहे. ओके. सो दिस इज द अनदर मेथड ऑफ मिनिमायझिंग अवर एरर. आफ्टर दॅट फोर्थ वन आहे इंडिपेंडंट मेथड. म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल आता एखादा ड्रग आहे, ड्रगचा ॲनालिसिस करायचा आहे किंवा एखादा अननोन सॅम्पल आहे तो डिटेक्ट आउट करायचा आहे आपल्याला की तो नेमकं काय आहे, तर मग अशा वेळेस आपण इनडिटर्मिनेटली 2 वेगवेगळ्या मेथडनी सेम सॅम्पलला ॲनालाइज करणार. वेगवेगळ्या मेथड्स असतात एका सॅम्पलला ॲनालायसिस करण्यासाठी. सो रूट चेंज करणार. ठीक आहे. टेक एन एक्झाम्पल, तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये यायचं आहे, एक शॉर्टकट रूट आहे आणि एक थोडा फिरून येणारा रूट आहे. 2 मित्र निघताय, एक शॉर्टकटनी निघतोय आणि एक थोडा लॉंग कटनी किंवा हायवेनी निघतोय. मग अशा वेळेस दोघांचा याचा टायमिंग आपण चेक करतो, राईट. सो अशाच प्रकारे आपण 2 वेगवेगळ्या मेथड घेणार टू चेक अ सिंगल ड्रग किंवा सिंगल कंपोनंट. ओके. सो दिस इज द अनदर मेथड ऑफ मिनिमायझिंग एरर. नाव द पॅरलल मेथड मीन्स काय, तर सेम प्रोसेसनं सेम वेनी आपण पॅरलल मेथड परफॉर्म करतो. लाईक ग्रुप ए आहे आणि ग्रुप बी आहे, लॅबमध्ये परफॉर्म करत आहे. सो दोन्ही ग्रुपचं रिझल्ट आपण काय करणार, डिटेक्ट आउट करणार. कारण दोन्ही ग्रुप सेम केमिकल यूज करतात, सेम प्रोसिजर यूज करतात, सेम त्यांचा एन्व्हायरमेंट आहे, टेम्परेचर आहे, प्रोसिजर सेम आहे. सो मग अशा वेळी दोघांचा रिझल्ट आपण बघणार की दोघांच्या रिझल्टमध्ये चेंजेस आहे का. जर ठीक आहे हा आहे तर मग इथे काहीतरी आपला पर्सनल एरर असू शकते. ठीक आहे. सो दिस इज अनदर मेथड. सो दिस इज हाऊ वी कॅन मिनिमाइज अवर एरर. हे 5 काही स्टेप्स आहे जे स्टेप्स आपण इझिली आठवण ठेवू शकतो. आफ्टर दॅट काही टर्म्स आहे, त्या टर्म्सबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लाईक ॲक्युरेसी, प्रिसिजन अँड सिग्निफिकंट फिगर. हे जे काही टर्म्स मी तुम्हाला आता सांगणार आहे ते एक्झाममध्ये आपल्याला विचारल्या जातात. याचा मिनिंग आपल्याला विचारला जातो किंवा जे काही जीपॅन पॉईंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे कारण याचे जे काही डेफिनेशन आहे थोडंफार कन्फ्युजन होतं. ठीक आहे. नाव फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट द ॲक्युरसी. ॲक्युरसी म्हणजे नथिंग बट द आवर एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यूचं जे काही डिफरन्स असणार आहे तो आपला ॲक्युरसी आहे. जस्ट टेक एन एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आपलं जे काही टायट्रेशनचं रिडिंग होतं ते 10 होतं. ठीक आहे. आणि तुमचं रिझल्ट आलं 9.9. ठीक आहे. सो आपण इथे आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट आहे असं म्हणू शकतं. जर तुमचा जो काही रिझल्ट आहे तो 8 आला तर ऑब्व्हियसली इथे एरर आहे कारण डिफरन्स जास्त आहे. 0.1 आपण निग्लेक्ट करू शकतो बट डायरेक्ट 1 आणि 2 mlचा आपण डिफरन्स निग्लेक्ट करू शकत नाही. सो इथे ॲक्युरेट रिझल्ट यासाठी आपला जो काही आपली ट्रू व्हॅल्यू आहे आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे त्यांचं जे काही रिलेशन आहे, डिफरन्स आहे ते मिनिमम लागतं. नाव प्रिसिजन म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल तुमचं रीडिंग आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यू 10 ml आहे. 10 ml मध्ये आपल्याला एंड पॉईंट यायला पाहिजे होता आणि तुमचा 8 येत आहे. बट सेकंड टाइम तुम्ही जेव्हा परफॉर्म करता अगेन तुमचा 8 येत आहे.
दुसरा ग्रुप परफॉर्म करताय, अगेन तुमचा 8 येत आहे किंवा 8.1 येत आहे. सो कंटिन्युअसली तुमचं ॲक्युरेट नाही आहे, बट कंटिन्युअसली तुमचं सेम रीडिंग येत आहे, तर त्याला आपण प्रिसिजन म्हणतो. ठीक आहे, कुठल्याही रीडिंगचा रिपीटॅबिलिटी जे असते त्याला आपण प्रिसिजन म्हणतो. ओके, सो ॲक्युरेसी क्लिअर आहे तुम्हाला आणि प्रिसिजन क्लिअर आहे. बरेचदा जो काही आपला रिझल्ट आहे तो ॲक्युरेट पण असतो, प्रिसिजन पण असतो. बरेचदा तो ॲक्युरेट नसून प्रिसिजन असू शकतो. ठीक आहे, सो इथे आपल्याला जे डेफिनेशन आहे ते क्लिअर आउट ठेवायचं आहे. नाव अनदर टर्म इज अ सिग्निफिकंट फिगर. आता सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय, तर असे डिजिट ज्या डिजिटने आपला जो रिझल्ट आहे तो एक्सप्रेस करतो. जस्ट टेक एन एक्झाम्पल, लाईक 10 ml आपल्याला एक्झाम्पल हे आलं होतं, रीडिंग आले होतं टायट्रेशनचा एखाद्या, तर 10 ml किंवा 10 जो हा वर्ड आहे तो आपला सिग्निफिकंट फिगर झाला. असे फिगर ज्या फिगर थ्रू आपण आपला जो काही रिझल्ट आहे त्याला एक्सप्रेस करतो. याचे काही रूल्स आहे. सिग्निफिकंट फिगर लाईक तुम्ही ऐकलं असणार ना की फॉर एक्झाम्पल 99.9% जर असणार रिझल्ट तर आपण त्याला 100 कन्सिडर करतो. ठीक आहे, किंवा 99.1 जर आला तर त्याला आपण काय करणार, 99च कन्सिडर करणार. कारण 0 to 5 आणि 5 to 10 याच्यामध्ये आपण गॅप कन्सिडर करतो. 0 to 5 आला तर पहिली डिजिट घेतो, 5 to 10 आला तर नंतरची डिजिट करतो. सर हे जे काही आहे फिगर आउट करणारी जी काही डिजिट असते ती आपली सिग्निफिकंट डिजिट असते. ओके, जस्ट टेक अनदर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल एखादा रीडिंग आहे, रीडिंगची व्हॅल्यू आली 0.049 अशी एखादी डिजिट आली. मग याच्यामध्ये आपला जो काही सिग्निफिकंट फिगर किती आहे मला सांगा. 0.049 तर किती आहे, 4 आहे. नाही, आन्सर आहे 2. जो काही 0 पॉईंट आहे म्हणजे पॉईंटच्या अगोदरचं 0 आहे त्याला आपण कन्सिडर करत नाही, त्याला आपण फक्त आणि फक्त व्हॅल्यू एक्सप्रेस करायसाठी लिहितो. 0 पॉईंट, ओके, पॉईंटच्या नंतर अगेन जो 0 आहे तो परत आपला सिग्निफिकंट फिगर नाही आहे, त्याला आपण नॉन सिग्निफिकंट फिगर म्हणतो. ठीक आहे, अगेन 4 आणि 9 जे आहे ते आपले सिग्निफिकंट फिगर आहे. जर आपण 9च्या नंतर अगेन 0 घेतला तर तो आपला सिग्निफिकंट फिगर ठरतो. ठीक आहे, कारण जर 10 रुपये आहे, 10 रुपयाच्या 10च्या अगोदर जर 0 लावले तर काहीच मिनिंग नाही, अगेन 10च राहणार आहे. बट 10च्या नंतर 1 0 जर आपण टाकला तर किती होणार, 100 रुपये होणार. लाईकवाईज सेम आहे आपल्या फार्मास्युटिकल अनालिसिसमध्ये. अशाच प्रकारे ते आपल्याला अप्लाय करायचं असतं. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला जे काही मी पॉईंट्स एक्सप्रेस केले ते आपल्या ओन लँग्वेजमध्ये केले, दॅट इज आवर मराठी भाषेमध्ये केले. सो कुठलाही टॉपिक, कारण माझं म्हणणं असतं की आपण आपल्या ओन लँग्वेजमध्ये जर बघतो तर ते आपण इझिली अंडरस्टँड करू शकतो. ओके, सो म्हणूनच मी हे चॅनल प्रिपेअर केलं आहे की आपले जे फार्मसी स्टुडंट्स आहे त्यांना जे काही कन्सेप्ट्स आहेत ते आपल्या ओन लँग्वेजमध्ये, दॅट इज आवर मराठी लँग्वेजमध्ये कळायला पाहिजे. ठीक आहे, सो म्हणून जर तुम्हाला चॅनलची थीम आवडली असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन, बाय बाय.